ते आपण इथे देणार, तर त्याच्यामुळे कमी जास्त वगैरे काय होणार नाही. पण माझं एक सरळ एक काम असतं, तो म्हणजे प्रेझेंट करायचं. ते मी संख्या बघत नाही करत, कारण की मी ऑनलाईन प्रेझेंटेशन वगैरे देतो, तर मला माहिती नाही राहत की समोर किती लोक बसलेले आहेत. सो मी संख्या बघतच नाही. माझ्यासमोर एक जरी असेल ना, तर मी तेवढ्याच ते काय म्हणतात, ते माझी मराठी तेवढी खास नाही आहे, तर ते स्फूर्ततेने मी एक काम करतो की एक असेल तरी तेच, आणि 100 असेल तरी तेच, आणि 500 असले तरी तेच. सो मी पूर्ण इन्फॉर्मेशन इथे देणार, आणि माझा एकालाही तेवढी इन्फॉर्मेशन मी देण्याचा एक उद्देश हा ठेवतो की ते प्रॉपरली ना सगळ्यांपर्यंत पोहोचत असते. आज इथे जितके लोक बसलेले आहेत ना, तर मला खात्री आहे की आज जी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल, तिथून ते 100 लोकांपर्यंत नक्की पोहोचेल, आणि ते 100चे 200 ऑटोमॅटिकली तो फ्लो होत राहतो. सो मी कमी काहीच करणार नाही. आणि आज आपण या संख्येचा कमी असण्याचा फायदा पण घेऊ शकतो. म्हणजे Q&A, क्वेश्चन अँड आन्सर्स, तुमचे जे काही मनातले प्रश्न असतील ना, ते आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर ज्या गोष्टीसाठी मी इथे आलेलो आहोत, ते गोष्ट चालू करण्याच्या अगोदर माझं इंट्रोडक्शन मी देऊन देतो. नाव सचिन बर्डे, हिंगणघाटातला रहिवासी. एज्युकेशन म्हटलं BSc कम्प्युटर आहे. माझं ऐकल्यानंतर सगळ्यांना वाटतं की BTech इंजिनिअरिंग वगैरे झालंय वगैरे असं आहे. बट मी पहिले सांगून देतो की माझं BSc कम्प्युटर झालेलं आहे. त्याच्यानंतर MBA IT अँड सिस्टीम, PGDM मार्केटिंग फ्रॉम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएना, ऑस्ट्रियामधून केलेलं आहे सगळ्या गोष्टी. त्यानंतर डिप्लोमा इन सॉफ्टवेअर टेस्टिंग डिप्लोमा होल्डरसोबत EA स्पोर्ट्समध्ये काही छोट्याशा कालावधीसाठी प्रोजेक्ट इंटर्नशिप वगैरे केलेले होते. त्यानंतर HP मध्ये काम केलेलं आहे. इंटेलसाठी थोडं काम केलं आहे, विप्रोसाठी काम केलं, मॅक्सिमससाठी काम केलं आहे, आणि नंतर मग स्वतःचा बिझनेस चालू केला. स्वतःच्या बिझनेसला चालू करत असताना 2012 मध्ये मी इन्स्टिट्यूशन चालू केलेलं होतं, टेक्नोगेट नॉलेज सोल्युशन. आणि 2025 मध्ये आता तेच इन्स्टिट्यूशन आता एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. ही पहिली कंपनी नाही आहे माझी, ही माझी दुसरी कंपनी आहे. 2014 मध्ये मी याच्या अगोदर एक सॉफ्टवेअर कंपनी युनिफिक्स IT हब प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुद्धा चालू केलेली आहे, जी अजूनही सुरूच आहे. बट दोघांच्या प्रोजेक्ट्समध्ये आता जमीन आसमानचा फरक आला. एक कंपनी जे प्रोजेक्ट करते ती आउटसोर्सिंग प्रोजेक्ट्स करत असते, ज्याच्यात बाहेरचे कंपनीचे प्रोजेक्ट्स आम्ही करतो ते युनिफिक्समध्ये. आणि एक कंपनी टेक्नोगेट नॉलेज सोल्युशन ती इन हाऊस प्रोजेक्ट करत असते, जे आमच्यापाशी आता गव्हर्नमेंटने जे नियम चेंजेस स्कूल कॉलेजेसमध्ये जे इंटर्नशिप हे ते आलं आहे ना, त्यानुसार आता टेक्नोगेट नॉलेज सोल्युशन स्वतःला टाकलेलं आहे, आणि त्यानुसारच आम्ही प्रोजेक्ट्सवरती काम करतो. सो हे माझं छोटंसं ब्रीफ इंट्रोडक्शन. आता मी सुरुवात करतोय की इंटर्नशिप काय आहे. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मुद्दा तोच असतो की इंटर्नशिप काय आहे, आणि मुलांना मग यावरून कळेल की मुलांना जॉब्स का नाही. मी पहिले सांगून देतो की शेवटी तुम्ही तुमच्यावर सोडतो की तुमचे प्रश्न असतील ना, त्या प्रश्नांवरती उत्तरे देऊ. आता कसं आहे की प्रश्न भरपूर असतात, आपण त्याच ह्याच्यातनं एक एक तास घेऊन जातो. जे काही प्रश्न असतील त्याच्यावर घेऊया. ते आपलं कमी जरी असले तरी प्रश्न बऱ्यापैकी येणार. ओके. तर इंटर्नशिप जेव्हा आपण म्हणतो जसं इंजिनिअरिंग इंटर्नशिप असेल बरोबर. तशी इंटर्नशिप आता काय झालं NEP मध्ये प्रत्येक फॅकल्टीला दिली. बरोबर आहे सर. ह्युमॅनिटीजला दिली, कॉमर्सला दिली, बरोबर, सायन्सला दिली, इंजिनिअरिंगला आहे, इव्हन MBBS ज्या आहे मेडिकल. त्याच्या इंटर्नशिप आपण इंटर्नशिप म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर उभ्या होतात. MBBS इंटर्नशिप आपल्याला माहीत आहे, म्हणजे आपण मागून असू नये. बरोबर. ती कशी असते, कधी केली जाते, कधी करतात, इंजिनिअरिंगची माहीत आहे. ह्युमॅनिटीज आणि कॉमर्स आणि याच्यात इंटर्नशिप नेमकी कशी असली पाहिजे हे चित्र डोळ्यासमोर सध्या तरी येऊन नाही राहिलं. यांना कोणती इंटर्नशिप दिली का? खूप छान प्रश्न आहे सर. म्हणजे हा प्रश्न इतका म्हणजे मोलाचा पण आहे. मला पहिल्यांदा हा प्रश्न कोणीतरी केलाय, याचं उत्तर पण आहे माझे. पहिले तर इंटर्नशिपचा अर्थ मी जसं समजून सांगितलं की जॉब कसं करायचं, आणि जॉबमध्ये काही चेंजेस झाले, आणि आम्ही IT वाले याच्यात का याच्यात उतरतो. तर मी कॉमर्स आणि ह्युमॅनिटी ह्या दोन सब्जेक्टचं बोललो, मी या दोन सब्जेक्टवरच सांगतो. तर महत्वाचा पॉईंट आहे, पहिले जे काम होतं कॉमर्समध्ये करावेच लागतं.
मी एक कन्फर्म करून देतो की सिव्हिल असो, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, स्कूल असो, कॉलेज असो, एक साधा मी माझा फोन घेऊन मी इथे उभा असो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी IT आहे, टेक्नॉलॉजी. आणि जेव्हा प्रत्येक ठिकाणी टेक्नॉलॉजी आहे ना, हे टेक्नॉलॉजी शिकणे तेवढीच कंपल्सरी आहे. आणि हे जे इंटर्नशिप आहे ह्या टेक्नॉलॉजीला शिकवण्यासाठी त्यांच्या रिलेटेड फील्डला घेऊन. तर इंटर्नशिप हा बरोबर त्यांना तेच दिलं जाईल, कॉमर्सवाल्यांना ॲनालिटिक्स शिकवलं जाईल आणि ॲनालिटिक्समधून जॉब्स मिळतात. अच्छा, जर तुम्हाला असं वाटतं की कॉमर्सवाल्यांसाठी फक्त ॲनालिटिक्सची एक फील्ड आहे, तर असं नाही आहे. कॉमर्सवाल्यांसाठी डेटा ॲनालिसिस, बिझनेस ॲनालिसिस, फिनान्शियल ॲनालिसिस, त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये भरपूर जॉब्स आहेत, भरपूर कंपन्या झाल्या आहेत आता मार्केटमध्ये. शेअर मार्केटमध्ये जॉब्स आहेत. NISM ची एक्झाम आहे त्यांच्यासाठी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टॉक मार्केट, ज्याच्यामुळे ते MFD म्हणजे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर बनू शकतात. घर बसल्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूट करून ते पैसे कमवू शकतात, लाईफ टाईमसाठी, सोबत जॉब पण करू शकतात. असे बरेचसे ऑप्शन्स आहेत ते कॉमर्सवाल्यांचे. आणि याची ट्रेनिंग सुद्धा दिल्या जाते. सो हे ऑप्शन्स आहेत. ओके सर, सॅटिस्फाईड? नाही, विचारलं याच्यासाठी आमच्या विद्यापीठाने जे काही कंपल्सरी केलं आहे ते खूपच डिफाईन नाही केलं आणि ते कंपल्सरी करून टाकलं. पण जेव्हा ते त्याचे मार्क्स टाकायची वेळ आली, बरोबर, सरांना माहिती आहे, कॉमर्सचे सर आहेत, अशा पद्धतीने ते इंटर्नशिपचे आम्ही मार्क्स टाकायचे, मग त्या पोरांना काहीतरी धातू मात्र आम्ही काहीतरी बरोबर. आम्हाला डेफिनेटली नाही माहिती. तिकडूनच यायला पाहिजे. सर, इंटर्नशिप सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये ऍक्च्युली इंटर्नशिप केल्या जाते ती 6 महिन्यासाठी कंपल्सरी आहे आता आमच्या विद्यापीठाचे नियम आहे सुट्ट्यामध्ये. बट ऍक्च्युली कसं आहे ना, जे ऑटोनॉमस कॉलेजेस वगैरे आम्ही जसं A++ ॲग्रिडिएशन कॉलेजेस जे आहेत, COEP वगैरे, यांचे जेव्हा घेतोय, आता नरसिंहोजीची पण आम्ही इंटर्नशिप, मुलं जेव्हा आमच्याजवळ आले होते, 6 महिन्याची कंपल्सरी इंटर्नशिप आहे तिथे. सर, याचा आणखी एक रिझन सांगतोय, यांना इंटर्नशिप कंपल्सरी करण्याचं कारण पण आहे. ते म्हणजे कदाचित तुम्हाला माहिती नसेल की बाहेर देशात जर मुलांना जायचं आहे जॉब करायला, तर त्यांना 4 इयर डिग्री पाहिजे असते आणि कॉमर्स ही 3 इयर्स डिग्री आहे. मग त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन जर केलं तर त्यांचे 5 इयर्स डिग्री होतं. तर विद्यापीठाने काय केलं आहे, त्या डिग्रीमध्ये एक कॉन्फिगरेशन ठेवलेलं आहे. फर्स्ट इयरमध्ये तुमचं सर्टिफिकेशन, सेकंड इयर डिप्लोमा, थर्ड इयर डिग्री, फोर्थ इयर इंजिनिअरिंग, फिफ्थ इयर पोस्ट ग्रॅज्युएशन, असं त्यांनी बनवलेलं आहे आणि ते काही ठिकाणी लागू झालेलं आहे. परीक्षा झाल्यावर त्यांनी इन्फॉर्म केलं, मग यांनी काहीतरी आधार पाहिजे म्हणून सर्टिफिकेट्स हे द्यायचे होणार. हो, ऑनलाईन आम्ही जास्त प्रिफर ऑनलाईनच करतो सर. मग आमचं बघा सर, उद्देश हाच आहे की मुलांना जॉब लागला पाहिजे. कारण की मी इन्स्टिट्यूशन चालवतो, माझ्याकडून जॉब्सवर मुलं लागलेले आहेत आणि आम्हाला माहिती आहे की मुलांना जॉब फक्त एक तुम्हाला मी गॅरंटी देतो, 100तून फक्त 10 मुलं जॉबवर लावू शकतो सर. याचं कारण आहे, बाकीचे मुलं काय ना, इंटर्नशिपमध्ये येतात, मजाक समजतात, इंटर्नशिपला सुद्धा मजाक समजतात. आले आहेत माझ्याजवळ असे काही कितीतरी विद्यार्थी येतात, काही दिवस काम करता करता याच्यानं त्यांना बोर झालं, सर आज येऊ नाही शकत, सर उद्या मी ऑनलाईन, परवा मला लग्नाला जायचं आहे. सर, इथे ऑफिसमध्ये जेव्हा आम्ही काम करतो ना, एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा काम करायचो, तो एक एक्सपिरियन्स आहे. इथे तर म्हणजे माझ्या कलिगचं लग्न होतं आणि त्या लग्नात तो लॅपटॉप घेऊन बसला होता. म्हणजे इतकं काम असतं कधी कधी, पण ते जॉबचं डेडिकेशन महत्वाचं असतं. आणि मुलं इथे, सर आज कुठेतरी काही जायचं आहे, सुट्टी. आणि हे इंटर्नशिपमध्ये ना, हे जेन्युइनिटी त्यांना शिकवणे गरजेची आहे. आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंट स्वतः म्हणतंय ना की यांनी इंटर्नशिप जर केली तर हे जॉबवर नक्की लागतात. मी म्हणतोय ना सर, जॉब भरपूर अवेलेबल आहे, तुम्ही बघा एकदा, इतके अवेलेबल आहे, फक्त मुलं तयार नाही आहे. आणि बरोबर त्यातल्या त्यात हे जेनझी जे जनरेशन म्हणतात ना, हे तर त्यातच गेलेली आहे. त्याचे काही चार्जेस लावता का तुम्ही मग? नाही सर, चार्जेस आम्ही बघा, मी शिकवण्याचे चार्जेस घेतो, इंटर्नशिप फ्री ऑफ कॉस्ट, इंटर्नशिपचा एकही रुपया घेत नाही, बट शिकवण्याचे चार्जेस घेतो. माझा फायदा तिथे आहे. तिथे रिझन सांगतो, कॉलेजमध्ये जेव्हा मुलं शिकतात, इथे कोणी सायन्सचे टीचर असतील, कॉम्प्युटर्सवाले,
तर त्यांना माहिती असेल की C++ जर ते मुलं शिकत आहेत तर त्यांना ना सी लँग्वेज शिकवलं जाते, प्रोग्रामिंग कशी करायची ते शिकवलं जाते. पण जेव्हा ते ॲक्च्युअलमध्ये उतरवायचं आहे रिअलमध्ये, जेव्हा कंपनीमध्ये, तर त्यांना आम्ही म्हणतोय की एक प्रोजेक्ट इसका फ्लोचार्ट निकाल कर दे दो, आर्किटेक्चर बना लो. सर ते कसं बनवायचं? अरे कॉलेजमध्ये काय शिकले? आम्ही पण नाही शिकलो, आमच्या वेळेस पण तेच होतं, आम्ही पण नव्हतं शिकलो, म्हणजे आम्हाला तेवढ्या पुरतं मर्यादित शिकवलं. पण इंटर्नशिपमध्ये मग आम्हाला त्यांना जर त्यांना आम्हाला ह्या गोष्टी शिकवायच्याच आहेत, आम्ही तेव्हा चार्ज करतो त्यांना. जर तुम्हाला गोष्टी आमच्यापासून शिकायच्या असेल तर आम्ही तुम्हाला चार्ज करू. पण तुम्ही जर हे शिकून आले असाल तर प्रोजेक्ट तयार करा आणि इंटर्नशिपचं सर्टिफिकेट घ्या. कारण की कंपनी तेच आता मला समजलं की सरांनी जे म्हटलं सर्टिफिकेट्स वगैरेचं कसं हे करतात, तर सर ती गोष्ट आमच्या कंपनीत पण आली होती की आम्हाला म्हटलं होतं की सर्टिफिकेट्स असे पाहिजे, पण आम्ही माहिती सर नाही म्हटलं होतं. याचं कारण आहे माझ्याकडून इन्फोसिस, TCS अशा कंपनीत रिक्रुटमेंट झालेल्या आहेत. सर लॅपटॉप सुरू आहे, तुम्ही तिथे technogate.ks.com टाका आणि प्लेसमेंटच्या याच्यात 3 प्लेसमेंट्स मी ऑलरेडी इथे दिलेले आहेत, ज्याच्यात 12 लाखाचा पॅकेज, 7 लाखाचा पॅकेज, 5 लाखाचा पॅकेज असे मुलांना देऊन आहेत. आता एका मुलाला पुन्हा 5 लाखाचा पॅकेज आत्ताच रिसेंटली लागलेला आहे. म्हणजे हे पॅकेजेस आम्ही कशा पद्धतीने देऊ शकलो? त्यांना त्या पद्धतीने ट्रेन केलं आहे, AI बेस्ड ट्रेन केलं आहे. मुलांना AI बेस्ड ट्रेन करणं पण खूप आवश्यक आहे. सो आम्ही चार्जेस फक्त शिकवण्याचे घेतो. इंटर्नशिप तर आम्ही तर फ्रीमध्ये आजही चालू. जर एखादी ट्रेन व्यक्ती मिळाला ना एखाद्या कॉलेजमध्ये मिळतो आम्हाला असा, जो एकदम परफेक्ट असतो. इथेच दत्ता मेघेमधला अंकुश ठाकूर नाव याच्यासाठी लक्षात आहे की अंकुश ठाकूर म्हणून एक विद्यार्थी होता दत्ता मेघेमधला, त्याला आम्ही इंटर्नशिपसाठी उचललं होतं. एका महिन्यात त्याला जॉब लागली फ्रीमध्ये, म्हणजे त्याला कुठलाही एक कोर्ससुद्धा लावला नाही, पण एका महिन्यात त्याला जॉब लागली. असे बरेचसे आहेत. ते विद्यार्थी तेवढे टॅलेंटेड होते, म्हणजे त्यांनी सगळं काही पहिल्यापासून शिकवलं. सो क्लिअर आहे, शिकवायचंच असेल आम्हाला तर मग आम्ही चार्ज करू. पण शिकवायचं नसेल आणि तो विद्यार्थी त्या लेवलचा असेल, कॅटेगरीतला असेल, तर मग त्यांना आम्ही काम कसं करायचं हे शिकवतो. काम करूनही घेतो 6 महिने आणि एक सर्टिफिकेटही देतो. ते सर्टिफिकेट एक तिकीट असतं, कारण की रिझ्यूममध्ये ते बिल्डअप होऊन जातं. त्यांच्या रिझ्यूममध्ये ही गोष्ट इतक्या परफेक्टली बिल्डअप होऊन जाते की लिहून असते की ते मी इंटर्नशिपमध्ये या प्रोजेक्टवरती अशा पद्धतीने काम केलेलं आहे. इतकं स्ट्रॉंग असतं. नाही तर विद्यार्थ्यांना कसं फ्री पाहिजे त्याचा प्रॉब्लेम होत असतो आहे की नाही? तर तुमच्यासाठी आता इंटर्नशिप फ्री आहे ना. इंटर्नशिपमध्ये काहीतरी करायला लागेल ना, त्यांना येतच नाही काही तर काय करणार आहे? तेच ना सर, मला तेच तर म्हणतोय तुम्हाला की विद्यार्थ्यांना काही येतच नाही, तर मग आपण इंटर्नशिप पण कशी देणार? काही कंपनीज इंटर्नशिपमध्ये विद्यार्थ्यांना स्टायपेंड सुद्धा देतात. हो बिलकुल. TCS आहे 15,000 रुपये स्टायपेंड देते. पण तुम्ही विचार करा सर, ते विद्यार्थी कसे असतात? आम्ही स्टायपेंड नाही देऊ शकत, आम्ही TCS नाही आहो, इन्फोसिस नाही आहो. इथे काही कंपनी जे टॉप मोस्ट म्हणजे मोठ्या कंपनीज आहेत ते स्टायपेंड देतात, आजही देतात. पण ते विद्यार्थी तसेच असतात. ते IIM मधून विद्यार्थी उचलतात, IIT मधून विद्यार्थी उचलतात, म्हणजे पुण्याच्या टॉपमोस्ट कॉलेजमधून विद्यार्थी उचलतात. बट जसं छोट्या गावातल्या विद्यार्थ्यांचं काय, अच्छा असं नाही या मुलांजवळ टॅलेंट नसतं, बट यांना एक्सप्लोअर करण्यासाठी काही ऑपॉर्च्युनिटीज नसते. सगळ्या कंपनी पुण्यात जाऊन बसल्या, आज नागपुरात येत आहेत, तर आम्ही तयार झालो मुलांना शिकवायला. प्रॉब्लेम याचा नाही, नॉलेजची जी गॅप पडलेली आहे ना, कंपनीला जे गोष्ट लागत आहे आणि जे कॉलेज आणि त्या कंपनीमधली जी गॅप आहे ती इंटर्नशिप दूर करत आहे. फक्त इंटर्नशिपमध्ये काम करत बघा सर, कोणतीही गोष्ट असेल ना तर प्रोडक्टिव्हिटीवर काम करतो. मला जर प्रोडक्टिव्हिटी मिळत आहे तर मी कशाला कोणाला चार्ज करू? बट शिकवतच बसायचं आहे मला, आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट. मला काय मिळणार आहे? सोशल सर्व्हिससाठी पण पैसा लागतो ना सर. काही कंपनीज आहेत का की जे ह्युमॅनिटीच्या मुलांना हायर करतात प्लेसमेंट थ्रू? अशी काही नावं आपल्याला सांगता येतील का की जसे आमच्या आर्ट्सची मुलं आहेत, आमच्या लेवलला कॉमर्स किंवा सायन्सचे आहेत, ग्रॅज्युएट झाल्यानंतर अशा काही कंपनी तिथे येतील का? किंवा काही एक्झाम्पल्स आहेत का तुमच्या आहे सर, आपल्याला एक ज्यांना हायर करतील? सर NGOs हायर करतात. NGOs हायर पण करतात आणि NGOs त्यांना जॉब पण देतात. असे काही NGOs आहेत जे याच्यावरती काम करतात. तर आपण NGOला ट्राय करू शकतो सर. आणि माझ्या ओळखीतले जितके काही NGOs आहेत मी त्यांना म्हणजे त्यांना नक्की अप्रोच करून
त्यांना इथे पाठवण्याचा प्रयत्न पण करतो. तुम्ही जर त्यांच्यासोबत कन्सल्ट करून तुम्हाला बाकीचं बोलावं लागेल, बट आहे माझ्या कन्सल्टमध्ये काही NGOज आहेत ते देतात. आणि काही कंपनीजबद्दल जर म्हटलं ना तर रिलायन्स सारखी कंपनीमध्ये पण ह्युमॅनिटीवरती चांगलं हे होतं. जसं स्कूल कॉलेजेसमध्ये जे म्हणजे असतात ना मुलांसाठी एक गार्डियन म्हणून असतो, तर ते ह्युमॅनिटीच्या मुलांना हायर करतात. गार्डियन म्हणून वगैरे पाहिजे असेल ना तर त्या मुलांना हायर केलं जातं. तर जॉबची ऑपॉर्च्युनिटी तिथे पण आहे, कंपनीजमध्ये पण आहे. कारण की आता एक सेल कुठला तरी एक सेल आहे, त्याचं काहीतरी नाव आहे जे लेडीजसाठी स्पेशल असतं कंपनीजमध्ये, स्पेशली लेडीजसाठी. म्हणजे ते हरासमेंट वगैरे नाही झाली पाहिजे अशा ठिकाणी कंपनीज चांगल्या TCS, इन्फोसिस सारख्या कंपनी सुद्धा ह्युमॅनिटीजमध्ये त्या मुलांना ज्यांना याचे नियम हे ते माहिती आहे ना त्यांना हायर करतात ते. तर कंपनीजमध्ये पण ऑपॉर्च्युनिटी आहे, NGOमध्ये सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. असे आहेत भरपूर ठिकाणी आहे. हा फक्त सर्च करण्याचा तरीका असतो. आम्हाला माहिती आहे तर कसं सर्च करायचं वगैरे, तर आम्ही ते सर्च करून देऊ शकतो. आणखी आता आमचं जे कॉलेज आहे ते अफिलिएटेड टू अमरावती युनिव्हर्सिटी. बरोबर सर. तर एक सजेशन माझं असं आहे तुम्हाला की तुम्ही डायरेक्टली जर का MIU जर का अमरावती विद्यापीठाशी केला हां तर ते तुम्हाला पेसुद्धा करू शकतात आणि तुम्ही आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिससुद्धा देऊ शकतात. तर असं काही होते का? होतं असं तर झालेलं काही आहे. होतं आहे का? आहे पण याचं एक ड्रॉबॅक पण सांगते सर तुम्हाला. असं आहे, मी तुम्हाला एक कोर्स सांगतोय CSMS डीप नावाचा फ्रीचा कोर्स आहे. फ्रीचा कोर्स आहे ज्याच्यात मुलांना फ्रीमध्ये कम्प्युटर शिकवले जातात. 6 कम्प्युटरचे कोर्सेस, सॉरी एक पूर्ण मॉड्यूल 6 महिने त्यांना शिकवलं जातं. आणि इतका परफेक्ट आहे सर की मी स्वतः जर मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली असती त्यावेळेस तर मी पहिले गेला असता. फ्रीमध्ये मुलांना बसायचं आहे, फ्रीमध्ये शिकायचं. आता प्रॉब्लेम सांगतो तिथे काय, फ्रीमध्ये आहे 6 महिन्यापैकी पहिले 5 दिवस मुलं येतात, बाकीचे दिवस आम्ही मुलांचे चेहरे सुद्धा पाहत नाही, एक्झामला येतात फक्त. फ्रीची गोष्ट म्हणजे मोफत, मोफत म्हणजे मोफत. त्याला किंमत नाही म्हणूनच तो फ्री आहे सर. नाही तसं नाही. आता तुम्ही कोर्सेस सांगत आहे, तुम्ही त्याला इंटर्नशिपसाठी आहे का विद्यापीठाकडून MOU कडून विद्यार्थी जो या कॉलेजचे किंवा आजूबाजूच्या कॉलेजचे विद्यार्थी आम्ही याच्यासाठी इंटर्नशिपसाठी घेतो, याचं पेमेंट जे आहे इंटर्नशिप द्यायचं ते विद्यापीठ करेल आणि तुम्ही त्यांना इंटर्नशिप द्याल. हो आणि इंटर्नशिप जर का तुम्हाला द्यायची आहे तर तुम्ही त्यांना काहीतरी म्हणजे येत नसताना तुम्ही काही इंटर्नशिप देणार नाही, त्यांना काहीतरी आलं पाहिजे, त्यांनी काहीतरी प्रोजेक्ट केला पाहिजे आहे की नाही. मग याच्यासाठी तुम्हाला त्यांना काहीतरी शिकवावं लागेल, तर त्याचे पैसे तुम्ही विद्यापीठाकडून घेऊ शकता. तर अशा पद्धतीचं काहीतरी करू शकता आम्ही करू तर तुम्ही. शकतो पण आम्ही जातच नाही या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण की प्रायव्हेट कंपनीजमध्ये, कॉर्पोरेट कंपनीजमध्ये काय होतं ना सर, त्यांचा सिलेक्शनचा एक क्रायटेरिया, आमचा रेशो जो आहे ना तो मायनसमध्ये जातो. म्हणजे 100पैकी आम्ही आज 10, 20, 25 मुलांना हायर करू शकत आहोत, कुठेतरी घेऊ शकत आहोत, तर उद्या आम्हाला फक्त 1% वर येऊन जातो. कारण की आमच्याजवळ नंबर जास्त राहील, पैसे कुठून तरी येतात. आहे ना माझ्याजवळ तसे आहे, मी सांगितलं माझ्याजवळ तसं पण आहे. पण आमचा फिगर मायनसमध्ये जातो सर अशा. आणि आम्हाला कसं आहे ना एक रेप्युटेशन पण बिल्डअप होतो. आता मी मुलांना सर इथे एक प्रश्न केला की एक जॉब आहे, जॉबचे प्रकार बघा सर, जॉब सारखाच आहे, फक्त करण्याचा दृष्टिकोन चेंज होतो. म्हणजे एका किराणा दुकानात मला जॉब करायचा आहे, किराणा दुकान, आणि दुसरं आहे स्मार्ट बाजारमध्ये किंवा डीमार्टमध्ये. आता या दोनमध्ये फरक काय सर जॉबचा? या दोन ठिकाणी जॉबचा फरक काय सर? तुम्ही सांगू शकता का या दोन ठिकाणी जॉबचा फरक काय? डिजिटल डिव्हाइसेसचा वापर जास्त स्मार्ट बाजारामध्ये. ओके. पुन्हा एटिकेट्स, मॅनर्स तिथं जास्त आता लागते, बोलले. इथं काहीच लागणार नाही. एका किराणा दुकानात तो काय करतो, त्याला काही एटिकेट्सची, मॅनर्सची काही गरज नाही. बट एक स्मार्ट बाजार डीमार्टमध्ये, अच्छा सॅलरीमध्ये तर फरक पडेलच ना दोघांच्या. आणि तिथे त्याचं एटिकेट्स, मॅनर्स, त्याचं राहणं बिलकुल व्यवस्थित बसणं उठणं, त्याचं मेकअप पासून, म्हणजे तो चांगला दिसलाही पाहिजे, चांगला वागलाही पाहिजे, चांगला राहिलाही पाहिजे. अच्छा आता सेकंड याच्यामध्ये रिस्पेक्ट कोणाला जास्त मिळते सर? डीमार्टमध्ये. म्हणजे मुलं जेव्हा आता आज जर आपण मुलांना तयार करतोय तर आपण त्यांना त्या पद्धतीने तयार करूया की तुम्हाला त्या
त्या ठिकाणी जॉबवर लागले पाहिजे की रेस्पेक्ट पण मिळेल, सॅलरी पण चांगली मिळेल आणि मुलं सॅलरीसाठीच तर जॉब करतायत ना. किती मुलं असे म्हणतील की मला किराणा दुकानात जॉब करायचा आहे? नाही म्हणणार ना. त्यांना डिमांडमध्ये जर ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर याच्यासाठी ना काही कोर्सेस लॉन्च पण केलेले आहेत. म्हणजे रिटेल मॅनेजमेंट नावाचा एक कोर्स आहे, रिटेल मॅनेजमेंट. त्या कोर्समधून त्यांना चांगली 15-20 हजाराची सॅलरी मिळू शकते. इतका चांगला कोर्स आहे. सिरियसली रिटेल मॅनेजमेंटचा कोर्स आहे. त्याच्यात शिकवल्या काय जातं सर, मी स्वतः MBA केलेलं आहे, तर त्यावेळेस आम्हाला काय शिकवलं गेलं, कसं चालायचं, कसं वागायचं, कसं खायचं. लहानपणी आईवडिलांनी शिकवलंच नसल्यासारखं वाटत होतं कधी कधी, पण जेव्हा आम्ही त्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये घुसलो आणि जेव्हा आम्ही जॉब करायला तिथे निघालो, त्यावेळेस कळलं की या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहे. कारण की नाईफ आणि फॉर्क हे दोन हातात ठेवून हात न भरवता खाण्याची पद्धत सुद्धा हे तितकीच इम्पॉर्टंट आहे. कारण की क्लायंट जेव्हा समोर असतो, त्यांच्यासमोर आपण डील करत असतो, तर ते डील करताना आपला ॲटिकेट्स त्यांना दिसतो. ते पण बरेचसे इन्कम करण्याचे सोर्सेस आहेत. 10,000 ते 15,000 रुपये घर बसल्या पैसे कमवून दिसतो. ते जज करतात आपल्याला की हा व्यक्ती कसा असतो. तुम्ही मूवीमध्ये बघितला असेल, गोविंदाचा मूवी आहे, कादर खान हॉटेलमध्ये जातो वॉचमॅनचे कपडे घालून आणि तो वॉचमॅन त्याला म्हणतो हिरो नंबर 1 मूवीचं नाव. तो काय वॉचमॅन म्हणतो की नाही अंदर नाही आ सकते, अरे जाने दे, नहीं अंदर नहीं आ सकते. तो गोविंदा चिडतो की अरे क्यों नहीं जाने दे रहे यार. मग तो कादर खान म्हणतो अरे बेटा चल म्हणते, ये इनका कसूर नहीं है, ये जो मैंने कपड़े पहने हैं ना उसका कसूर है. क्योंकि इंसान की हैसियत उसके नाम से, उसके चेहरे से या कुछ नहीं, उसके कपड़ों से होती. म्हणजे ते जे त्यांनी वॉचमॅनचे कपडे घातले, तो बिझनेसमॅन असतो. एक त्या हॉटेलमध्ये तो कितीतरी वेळ गेलेला असतो, पण एक वॉचमॅन त्याला हाकलतो. सो आजच्या जगाची सर हे ॲक्च्युअल कंडिशन आहे आणि याला आपण ह्युमॅनिटीचे सर आहेत इथे, तर मी याला नाकारू शकत नाही सर. तुम्ही पण नाही नाकारू शकत ना, मी नाकारू शकत. आपण कितीही याचा हे केलं की विरोध केला की नाही हे चांगलं नाही आहे किंवा करायला पाहिजे, बट एक जगच तसं झालं आहे सर. एआयला आपण आजकाल लोक म्हणतात की एआयचा विरोध करा, एआय आणू नका. सर किती विरोध करणार आहे? एआय तर पुढच्या पुढे चाललाय, आपण फक्त विरोध करत बसतोय. तर फरक 2000 मध्ये जेव्हा कम्प्युटर इंट्रोड्यूस होत होते त्या बँकांमध्ये इंट्रोड्यूस होत होते, तेव्हा किती लोकांनी विरोध केला, कम्प्युटर येऊ देऊ नका. आज काय 25 मध्ये बघा काय झालं, कम्प्युटर काय एआय आला, कोणी थांबू शकलं त्याला? म्हणजे जगाला आपण थांबवू शकत नाही, बट आपण त्यांच्या फ्लोमध्ये आपण प्रिपेअर कसं व्हायचं हे तर आपल्या हातात आहे. आणखी काही सर प्रश्न? ठीक आहे. विचारा बिंदास, काही पण असू शकतं. म्हणजे कुठलाही प्रश्न इम्पॉर्टंटच असतो. सर जसं का मी मेजर फिजिक्स घेतला आहे आणि मायनर मॅथ, तुम्हाला इंटर्नशिप भेटलं ना? मेजर फिजिक्स आहे BSc BSc मध्ये आणि मायनरमध्ये मॅथ्स आहे, मिळू शकतं. आता IT मध्ये मी जसं सांगितलं, IT इज अ सेकंडरी व्हील ऑफ एनी कोर्स सब्जेक्ट. आता फिजिक्समध्ये तुम्हाला असं वाटेल की फिजिक्समध्ये असं काय आहे की जे IT मध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन होऊ शकतं की नाही. तर मी एक ॲनालिसिसचं म्हटलं होतं, बिझनेस ॲनालिसिस. आणि आता दुसरं सांगतो डेटा ॲनालिसिस. डेटा ॲनालिसिससाठी ना मॅथमॅटिक्सची जास्त गरज असते, कारण की मॅथ्सवाले जे आहेत ना ते डेटाला चांगला ॲनालिसिस करू शकतात. सो डेटा ॲनालिसिस हे मॅथ्सवाल्यांसाठी माझं कामच आहे सर. मी ॲज अ करिअर काउन्सिलर, मी करिअर काउन्सिलर पण बाय प्रोफेशन. मी करिअर काउन्सिलिंग पण करत असतो, 1-on-1 करिअर काउन्सिलिंग. एक मुलाला ऑनलाईन घेतो आणि करिअर काउन्सिलिंग देतो त्यांना. सो जसं आता हा प्रश्न आहे ना, हा त्यावेळेस माझ्यासमोर बऱ्याचदा येतो. तर मॅथ्स हा जो सब्जेक्ट आहे ना, हा ॲनालिटिक्ससाठी खूप बेस्ट सब्जेक्ट आहे. तर तुम्हाला डेटा ॲनालिसिसमध्ये जाऊ शकता. फिजिक्सचा वापर करून तुम्ही त्याच्यासोबत, जसं आता फिजिक्स तुमचं मेजर आहे असं म्हटलं, तर तुम्ही एका ऑटोमोबाईल कंपनीमध्ये किंवा मेकॅनिकल इंडस्ट्रीज कंपनीमध्ये जर अप्लाय केला आणि तुमच्याजवळ ITची जर स्किल असेल ना, ते एनी हाऊ तुम्हाला हायर करतो. आता ITची स्किल प्लस तुम्हाला मेकॅनिकल स्किल या 2 जोडावे लागतील त्यावेळेस. बट मॅथमॅटिक्सच्या स्किलसाठी तर डेटा ॲनालिसिस वन ऑफ द बेस्ट थिंग. आणखी कसं हां आता IT सेक्टर मोठी जे चालू आहे,
यायचा आता फ्रीमध्ये कोणते कोणते कोर्सेस येणार आहे? फ्रीमध्ये सगळंच आहे. तसं नाही सर, हा. फ्रीमध्ये पण कोर्सेस आहे सर्टिफिकेट. सब मी तेच म्हणतात सगळेच कोर्सेस फ्रीमध्ये आहे. हो, गुगल तर्फे आहे, हा. कंपनीतर्फे आहे. बिलकुल फ्रीमध्ये. त्याच्यामार्फत इंटर्नशिप इंटर्नशिप फ्रीमध्येच आहे. इंटर्नशिप मी आताही सांगतो इंटर्नशिप फ्रीमध्ये आहे आणि कोर्सेस तुम्हाला फ्रीमध्येच मिळणार. फक्त कोर्सेस करण्याचा तरीका तो तुम्हाला माहिती पाहिजे. जसं बघा इंटर्नशिप इज ऑल अबाउट चॅलेंज. तुमच्या समोर काही चॅलेंजेस येतात, त्या चॅलेंजेसला रिसॉल्व करणे ओके. इंटर्नशिपमध्ये ना तुम्हाला कंपनीमध्ये काम करताना ना तुम्हाला चॅलेंजेस येतात. त्या चॅलेंजेसला कसं सॉल्व्ह करायचं हे इम्पॉर्टंट असतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला पायथनचा एखादी चॅलेंज मिळाला, सो तुम्ही काय करणार? पायथनचा एक कोर्स केलाय, तुम्हाला इंटर्नशिप मिळाली आहे AI वरती, पायथनचा वापर AI मध्ये करायचा. ऑनलाईन फ्री कोर्स केला. इथे स्किल महत्वाची आहे, बस बाकी काही महत्वाची ती स्किल आहे पायथनची. पायथन जर तुम्हाला परफेक्ट येत असेल ना, तो फ्रीमध्ये मिळतो तुम्हाला ऑनलाईन. फक्त तो तुम्हाला कम्प्लीट करायचा आणि तो कम्प्लीट केल्यानंतर इंटर्नशिप करताना तुम्हाला चॅलेंजेस मिळणार. पायथनला घेऊन, इंटर्नशिपला घेऊन, डेटा अनालिटिक्सला घेऊन ते चॅलेंजेस कम्प्लीट करायचे फ्रीमध्ये होतं. ठीक आहे, चला. आणखी काही प्रश्न आहे? झाले प्रश्न, झाले म्हणजे प्रश्न. अर्थाने उठान तो असलं. आहे? ठीक आहे. ठीक आहे. आय होप तुमच्या काही प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे तुम्हाला. बाकी तर प्रोजेक्ट्स वगैरे आहेत. प्रोजेक्ट्स वगैरे जर पाहिजे असेल मुलांना आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या हिशोबाने तर ते पण आपण करू शकतो. सो थँक्यू व्हेरी मच. आणि असंच नाही की नागपुरातूनच होतं, नाशिक आणि पुणे हे 2 सिस्टीम सुद्धा आमच्यासोबत जोडलेले आहेत. जे त्याच्यामुळे आमचं जे नेटवर्क आहे ते खूप स्ट्रॉंग झालेलं आहे. सो हे एक जनरल इन्फॉर्मेशन होती. बाकीचं तर आपण एक मी जसं म्हटलं की Q&A वरती आपण घेऊया. सो मी तुमच्यावर सोडतो की तुमचे जे काही प्रश्न असतील ना त्या प्रश्नांवरती उत्तरे घेऊ. कारण की आता कसं आहे की प्रश्न भरपूर असतात. आपण त्याच ह्याच्यातनं 1-1.5 तास हे होऊन जातो. जे काही प्रश्न असतील त्याच्यावर घेऊया. ते आपलं कमी जरी असले तरी प्रश्न बऱ्यापैकी येणार. आय होप. ओके. तर इंटर्नशिप जेव्हा आपण म्हणतो तसं इंजिनिअरिंगची इंटर्नशिप असेल म्हणतात. बरोबर. अशी इंटर्नशिप आता काय झालं NEP मध्ये प्रत्येक फॅकल्टीला दिली आहे. बरोबर आहे सर. कंपल्सरी. ह्युमॅनिटीजला दिली, कॉमर्सला दिली, बरोबर. सायन्सला दिली, इंजिनिअरिंगला आहे, बरोबर. MBBS या सगळ्यांना. मेडिकल कोर्सेस. मेडिकलला तर पहिल्यापासून त्यांच्या इंटर्नशिप आपण इंटर्नशिप म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर उभ्या होतात. MBBS इंटर्नशिप आपल्याला माहीत आहे, म्हणजे आपण कॉमन असतोय. बरोबर. ती कशी असते, ते कधी केली जाते, कधी करतात. बरोबर. इंजिनिअरिंगची माहीत आहे. बरोबर. ह्युमॅनिटीज आणि कॉमर्स आणि याच्यात इंटर्नशिप नेमकी कशी असली पाहिजे हे चित्र डोळ्यासमोर सध्या तरी येऊन नाही राहिलं की यांना कोणती इंटर्नशिप दिली पाहिजे. खूप छान प्रश्न आहे सर. म्हणजे हा प्रश्न इतका म्हणजे मोलाचा पण आहे. मला पहिल्यांदा हा प्रश्न कोणीतरी केलाय, याचं उत्तर पण आहे माझ्याकडे. पहिले तर इंटर्नशिपचा अर्थ मी जसं समजून सांगितलं की जॉब कसा करायचा आणि जॉबमध्ये काही चेंजेस झाले आणि आम्ही IT वाले याच्यात का बरं याच्यात उतरलो. सरांनी कॉमर्स आणि ह्युमॅनिटी ह्या दोन सब्जेक्टचं बोललं, मी या 2 सब्जेक्टमध्येच सांगतो. तर महत्त्वाचा पॉईंट आहे, पहिले जे काम होतं सर कॉमर्समध्ये, आता कॉमर्सवाले जे काम करायचे काय होतं, त्यांना बँकिंगमध्ये जॉब्स मिळायची नॉर्मली, एखाद्या कंपनीमध्ये अकाउंटंटची जॉब मिळायची. कॉमर्स असल्यामुळे त्यांचं अकाउंट चांगलं असायचं. पण आता जे आहे ते अकाउंटचे जॉब त्यांच्यासाठी राहिलेले नाही आहेत. आणि सोबतच बँकेमध्ये सुद्धा मी जसं सांगितलं की ATM CDM मशीन आल्या
तर आता तिथे पण छोटे मोठे कामं राहिले म्हणजे चेक्स वगैरे, तर ते आता कमीच होत चालले आहेत. मग आता जॉब कोणते करणार किंवा कुठले करणार, तर बिझनेस अनालिसिस नावाचा जॉब आहे कॉमर्सवाल्यांसाठी. आता बिझनेस अनालिसिस म्हणजे काय, तर जे कॉमर्सवाले विद्यार्थी असतात ना त्यांना अकाउंट्स खूप चांगलं जमतं आणि बिझनेस अनालिसिस हा कम्प्युटरवरती अनालिसिस केला जातो. आता याचं छोटंसं उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. अनालिसिस म्हणजे काय, अनालिसिस मी बिझनेस अनालिसिस म्हणा किंवा अनालिसिस म्हणा, डेटा अनालिसिस आणखी वेगळं, पण हे कॉमर्सवाल्यांसाठी उदाहरण. आता काय होतं की तुम्ही पुस्तकांवर खूप सारं इन्फॉर्मेशन लिहून आहे आणि तुमच्याजवळ माहिती आहे की या महिन्यात इतका बिझनेस झाला आहे, मे महिन्यात इतका बिझनेस झाला, जून महिन्यात इतका बिझनेस झाला, हे सगळं लिहून आहे. आता हाच डेटा तुम्ही कम्प्युटरवर टाका एक्सेल शीटमध्ये. एक्सेल शीटमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला तिथे ग्राफ्स वगैरे सगळं मिळतं. त्या ग्राफ्समधून तुम्हाला अंदाज येतो की मे महिन्यात जास्त झाला की जून महिन्यात जास्त झाला. बघा आता फरक बघा, पुस्तकांवरती जेव्हा आपला लिहून होता ना तर त्यावेळेस आपल्याला अंदाज लावायला जड जातो की नेमका कोणत्या महिन्यात बिझनेस जास्त झाला आणि कमी झाला. पण जेव्हा हीच गोष्ट एक्सेल शीटवरती आणि त्या ग्राफमध्ये होती तर आता लक्षात आलं की अरे माझ्या कोणत्या महिन्यात एक्झॅक्टली बिझनेस कमी होतो. आता इथे एक सॉफ्टवेअर वापरला जातो बिझनेस इंटेलिजन्सचा. तो सॉफ्टवेअर स्वतः सांगतोय की तुम्ही कोणत्या महिन्यात बिझनेस कसा करत आहात, पैसे किती आले, पैसे किती गेले, प्रॉफिट किती झालं, लॉस किती झालाय, क्लायंटनी किती पैसे दिले, किती उधार ठेवले, इथपर्यंत इन्फॉर्मेशन देऊन देतो. असे जे अनालिसिसचे जे जॉब असतात ते आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आता हे अनालिसिस सुद्धा कॉमर्सवाल्यांना का बरं चांगल्याने जमतं, कारण की हे कॉमर्सचे विद्यार्थी जे असतात ना ते अकाउंट्समध्ये चांगले असतात आणि मोठ्या मोठ्या IT कंपनीजमध्ये किंवा साध्या कंपनीजमध्ये सुद्धा जे चांगले जे मोठे मोठे उद्योगपती असतात ना त्यांना बिझनेस अनालिसिसची गरज पडते. म्हणजे त्यांना जर हे शिकवलं गेलं की बिझनेस इंटेलिजन्सचा सॉफ्टवेअर कसा वापरायचा, अनालिसिस कसं करायचं, ॲडव्हान्स एक्सेल कसं वापरायचं, हे जर शिकवलं गेलं ना तर हे कुठल्याही कंपनीमध्ये उद्योगपत्यांकडे जॉब करू शकतात. कारण की हे त्या पहिल्यासारखं आणि आताच्या याच्यात हा डिफरन्स आहे. हा डिफरन्स येण्याचं कारण म्हणजे आपण असं समजून चालतोय BCom म्हणजे कोर सब्जेक्ट, कोर म्हणजे एकुलता एक सब्जेक्ट ज्याचा कोणता हे नाही. बट IT जो आहे ना, IT हा नेहमी सेकंडरी व्हील ऑफ एनी कोड आम्ही असं म्हणतो. म्हणजे हा प्रोजेक्टर जरी इथे लागून आहे तर हा ITचाच प्रकार आहे. क्लासरूममध्ये येताना मी जर एक दरवाजा तिथे ऑटोमॅटिक फेस डिटेक्शन वाला लावला तो ITचाच प्रकार आहे. बट आहे तर क्लासरूम ना, क्लासरूम हा कोर आहे, त्याला ITचा टच दिला. तर सेम कॉमर्सवाल्यांसाठी ITचा टच दिला. तर इथे त्यांना जॉब्सची अवेलेबिलिटी तुम्ही Naukri.com वर शोधा, इतके जॉब्स आहेत. मुलं भेटत नाही त्यांना जॉब करणार, म्हणजे ते करणार आहे. म्हणून त्यांनी इंटर्नशिप, गव्हर्नमेंटने इंटर्नशिप कंपल्सरी केलेली आहे की इंटर्नशिप करा, तुम्ही जॉब कसं करायचं ते शिका. कारण की हे अजूनही जुनी स्किल आहे, ज्याच्यावरती ते काम करत आहेत ना, ही जुनी स्किल आहे. नवीन स्किल शिका आणि या स्किल्सला घेऊन तुम्ही जॉब करा. आता ह्युमॅनिटीमध्ये सोशल सर्व्हिस, सोशल सायन्सचं वगैरे जास्त असेल कदाचित. मी जास्त त्याच्यावर स्टडी केलेलं नाही आहे, बट मी असा अंदाज लावू शकतो की ह्युमॅनिटीज असं पकडून चालूया की तो एक सोशल सायन्सचा पार्ट असेल. माझ्याजवळ एक IPSचा टेस्ट आहे. आम्ही मुलांचं जर इथे कम्प्युटरची एक लॅब असेल ना, मुलांची एक टेस्ट घेऊ शकतो आणि त्या टेस्टमध्ये मुलं कुठल्या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे त्यांचा, म्हणजे ते एक पेपर सॉल्व करतात 3 तासाचा, त्यांचा इंटरेस्ट कशात जास्त आहे ते फाइंड आउट होतं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही हे देऊ शकतो की तुम्ही जॉब कुठे करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने करायला पाहिजे. आता ह्युमॅनिटीसाठी ह्या सगळ्या गोष्टी जर तयार करायच्या असेल तर ITच्या माध्यमातूनच हे तयार केले गेले. त्यांच्यासाठी पण एक ॲडिशनल स्किल्सची गरज पडते, काही स्किल कोर्सेस त्यांना शिकावेच लागतात. मी एक नुसतंच भाषण देण्याऐवजी चर्चेतून प्रश्नोत्तरातून जे समाधान होते ते जरा फार वेगळं असते. त्यामुळं अतिशय चांगलं डिस्कशनही झालं आणि काही प्रश्न सुद्धा होते. कारण आता अभ्यासक्रमामध्ये MSc सगळ्यांना इंटर्नशिप लागू झालेली आहे आणि पाहतो आम्ही वेळेवर की मग बरेचसे मुलं कुठून तरी काहीतरी सर्टिफिकेट आणून मला मार्क मिळाले पाहिजे, मला काही आलं पाहिजे ही मानसिकता फार कमी असते आणि मला मार्क मिळाले पाहिजे ही मानसिकता फार जास्त असते. पण ते फक्त मार्क मिळाल्यानं जॉब मिळत नाही
तुम्ही पुन्हा इंटरव्ह्यूला फेस करू शकत नाही किंवा फेस केलं तर तुम्ही त्यात उत्तीर्ण होऊ शकत नाही. हे तेवढंच खरं आहे. कारण जॉब लागणेच महत्त्वाचं नाही राहिलं आता या जमान्यामध्ये. तर जॉब टिकवणे आणि ते जॉब करत असताना तुमचं स्किल अपग्रेड करणे हे तेवढंच महत्त्वाचं आहे. या संदर्भात अतिशय चांगली माहिती सरांनी दिली, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी सरांचे इथे आभार व्यक्त करतो. आणि